8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च जागतिक महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. हा दिवस महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देतो, त्यांच्या हक्काचा सन्मान करतो आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा गौरव करतो. स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित नसून ती आज प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ अशा अनेक महिलांनी अडचणींचा सामना करत आपलं कर्तव्य सिद्ध केलं. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग, कला अशा सर्व क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत तिसंगी जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला देखील महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की महिला दिन हा शहराबरोबरच ग्रामीण भागातही चांगल्या पद्धतीनं साजरा होतोय, मग याबद्दल काय सांगाल? आता बघायला गेलं तर महिला दिन ह्या म्हणजे महिलांचे ज्या काही महिलांनी जे काही चांगलं म्हणजे कार्य केलं आहे त्या महिलांचा एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार केला जातो ह्या दिवशी. आणि अनेक महिलांना प्रोत्साहन मिळतं, म्हणजे ज्या काही महिलांनी जे काही सहकार्य केलं आहे त्यांच्या कथा महिलांना सांगितल्या जातात आणि त्यातून महिलांना प्रोत्साहन मिळतं आणि अनेक महिला अशा घडू शकतात. जसं की आपण इतिहासात देखील बघितलं तर सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी अनेक संघर्ष केला आणि मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्याचबरोबर राजमाता जिजाऊंनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी ठरवलं तर भरपूर काही महिला करू शकतात. आणि जसं की आता शहरामध्ये महिला दिन साजरा केला जातो. हा महिला दिन म्हणजे जागतिक लेवलचा महिला दिन आहे, त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये महिला दिन साजरा केला जातो. गावामध्ये देखील महिला दिन साजरा केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की शहरामध्ये ज्या प्रकारे महिला दिन साजरा केला जातो त्याच प्रकारे गावामध्ये देखील महिला दिन साजरा केला गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. म्हणजे आता तुम्ही म्हटला की शहरी भागात जसा महिला दिन साजरा केला जातो तसं ग्रामीण भागातही साजरा केला पाहिजे. म्हणजे महिला दिन हा कशा पद्धतीनं साजरा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की ज्या काही महिलांनी कार्य केलं आहे त्यासाठी आपण बघितलं आहे, तसंच आता देखील ज्या काही महिला म्हणजे आपल्या देशाचं नाव पुढे नेत आहेत त्या महिलांचे कार्य प्रत्येक म्हणजे महिला मेळावे असे ठेवून आणि म्हणजे अशा महिलांसाठी कार्यक्रम ठेवून त्यांना त्या महिलांचे कार्य सांगितले पाहिजे. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि ज्या काही महिला गाव लेवलला किंवा समाजकार्य करतात त्यांचा सत्कार त्या दिवशी केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे महिला अनेक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात. आता महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, परंतु बघायला गेलं तेवढ्या जास्तीत जास्त महिला नाही आहेत, कारण का ग्रामीण भागात बघितलं तर अजून देखील मुलींना ज्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे त्या प्रकारे मुली घेत नाहीत, कारण का त्यांना त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही. तर ते मार्गदर्शन देखील आपण महिला दिनाच्या दिवशी त्यांना दिलं पाहिजे आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. त्याचबरोबर उद्योगधंदे असतील ते देखील महिलांनी केले पाहिजेत, ना की दुसऱ्यावर अवलंबून न राहता त्यांनी स्वावलंबी व्हायला पाहिजे. आता आपण बघतो की समाजामध्ये अनेक महिला असतात, म्हणजे कोण घरकाम सांभाळतं तर कोण नोकरी करतं म्हणजे जॉब करतं. तर अशा महिलांना अनेक वेळेला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. म्हणजे कोणते प्रश्न तुम्हाला वाटतात म्हणजे आताच्या सध्याच्या महिलांना ते जास्तीत जास्त भेडसावतात? महिलांना समानता दिली पाहिजे, जसं की त्या देखील नोकरी करतात तसंच पुरुष देखील नोकरी करतात, परंतु त्या प्रकारचं म्हणजे समानता महिलांना मिळत नाही. त्याचबरोबर महिलांना सन्मान दिला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण का ग्रामीण भागातील महिलांना त्याचबरोबर शहरे देखील असतील म्हणावे तितके महिलांना प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. कोणतेही ते कार्य करत असतील किंवा त्यांचं देखील मताला म्हणजे त्यांचं देखील मत जाणून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या देखील मताला किंमत दिली पाहिजे असं मला वाटतं. आता जसं की आपण बघायला गेलो की शहरामध्ये ज्या प्रकारे महिलांना रोजगार निर्मिती उपलब्ध आहे त्या प्रकारे ग्रामीण भागात बघायला गेलं तर महिलांना अजिबातच म्हणजे संधी उपलब्ध नाही आहेत रोजगारासाठी. जसं की त्यांचं महिला बचत गट असतात तर त्यांच्या हाताला उद्योगधंदे दिले पाहिजेत असं मला वाटतं. त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं, कारण का आपण जरी शहरात बघितलं तर महिला या आता
रोजगार म्हणजे रोजगार करतात, पण शहरामध्ये बघितलं तर महिला फक्त शेती एवढाच आता महिलांसाठी रोजगार उपलब्ध आहे. तर तो सोडून देखील महिलांना अनेक उद्योगधंदे ग्रामीण भागात देखील उपलब्ध झाले पाहिजे. बर, महिलांच्या सबलीकरणासाठी काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? महिलांच्या सबलीकरणासाठी बघायला गेलं तर महिलांना ज्या काही सरकारी योजना असतात त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत, कारण किंवा पोहोचतात का नाही ते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण का त्या जर पोहोचल्या तर महिला नक्की सक्षम होऊ शकतात. त्याचबरोबर त्या त्या जर योजना महिलांपर्यंत गेल्या तर त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतात. महिलांना अजून देखील म्हणजे सुरक्षिततेचे प्रश्न आहेत, जसं की अजून देखील महिला सुरक्षित नाही, तर त्यांच्यासाठी देखील उपाययोजना केल्या पाहिजेत. महिलांसाठी अनेक कार्यक्रम ठेवून जनजागृती प्रबोधन देखील केलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण भागात बघायला गेलं तर अजून देखील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत. मुलींसाठी म्हणजे वेगवेगळ्या आरोग्याच्या शिबिरी ठेवून त्यांचे सोडवले गेले पाहिजे. त्याचबरोबर महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचा देखील पुरवठा केला पाहिजे असं मला वाटतं. आता तर तुम्ही सांगितलं की महिलांच्या सबलीकरणासाठी काय काय पाऊल उचलली पाहिजे. तर आपल्या राज्याचा नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना योग्य न्याय मिळाला आहे का असं तुम्हाला वाटतंय का? जे काही महिलांचे मुद्दे मांडले आहेत किंवा जे काही महिलांविषयीचे प्रश्न मांडले आहेत ते म्हणावे तितके मला अजून वाटत नाहीत की बरोबर आहेत. कारण का अजून देखील महिलांचे जास्तीत जास्त प्रश्न मांडले गेले पाहिजे, जसं की आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतील, शिक्षणाच्या असतील, तसेच महिलांना समान वागणूक असेल हे देखील असेल. तर मला असे वाटते की सरकारने अजून जास्त महिलांबद्दल चांगला विचार केला पाहिजे आणि अजून जास्त मुद्दे मांडले पाहिजेत. आता तुम्ही तर म्हटला की अर्थसंकल्पाचे मुद्दे मांडलेले आहेत ते म्हणजे आणखी थोडी त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. मग समाजाकडून आणि सरकारकडून महिलांसाठीच्या नेमक्या अशा अपेक्षा कोणत्या आहेत तुमच्या? समाजाकडून बघायला गेले तर महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे जे काही महिला आहेत ज्यांनी काही म्हणजे आज कार्य करत आहेत त्यांना, त्याचबरोबर पुरुषांना ज्या प्रकारे वागणूक मिळते त्याचप्रमाणे महिलांना देखील मिळाली पाहिजे असं मला वाटते. आणि समाजाकडून महिलांना पाठिंबा देखील मिळाला पाहिजे, कारण जे काही महिला कार्य करत असतात त्याला म्हणजे सर्व लोकांनी किंवा समाजाने पाठबळ दिलं पाहिजे. महिलांचे मत ग्राह्य धरले जात नाही, तर महिलांचा देखील विचार किंवा त्यांचे देखील मत ग्राह्य धरले पाहिजे. आणि समाजात आता ज्या काही म्हणजे विधवा असतात त्यांना देखील म्हणावी तेवढी समाज वागणूक चांगली देत नाही. तर मला असे वाटते की त्या महिलांना देखील अनेक कार्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे, त्यामुळे त्या खचून जाणार नाहीत आणि त्या देखील इतर महिलांप्रमाणे त्या देखील समाजात वावरू शकतात. आणि सरकारकडून महिलांना अनेक म्हणजे ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या अजून जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजेत असं मला वाटते. कारण का आता ज्या काही योजना आहेत त्यात अजून जास्त वाढ केली तर महिला सक्षम होऊ शकतात. त्याचबरोबर त्या योजनांचा लाभ घेतला तर महिलांना अनेक उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील सरकारने अनेक कार्यक्रम ठेवले पाहिजेत आणि सरकारने त्यांच्या आरोग्याचा देखील विचार केला पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे. आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील महिलांचा विचार केला पाहिजे. कारण का ग्रामीण भागात बघायला गेलं तर अजून देखील मुलींना म्हणावे तेवढे शिक्षण मिळत नाही किंवा योग्य प्रकारचे मार्गदर्शन नसल्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकत नाही. तर मला असे वाटते की ज्या प्रकारे शहरामध्ये मुलींना अभ्यास करण्यासाठी किंवा एमपीएससी असेल, यूपीएससी असेल यासारख्या स्पर्धा परीक्षा असतील, त्याच प्रकारे ग्रामीण भागातील मुलींनी देखील दिल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केंद्र, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, व्यवसाय मार्गदर्शन असेल आणि अशा अनेक मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून त्यांना ते प्रोत्साहन दिले तर ग्रामीण भागातील मुली देखील सक्षम होऊ शकते. छानच मुद्दा मांडला तुम्ही. आता आपण बघायला गेलो तर तुम्ही ही एक युवती आहात, सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करताय. मग एक युवती आणि महिलांसाठी या महिला दिनानिमित्त तुमचा संकल्प काय असेल? मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आता सध्या कार्यरत आहे, तर ह्याचा मला अभिमान आहे. कारण का जिल्हा परिषद मध्ये जे काही महिलांसाठी योजना असतील किंवा जे काही उपक्रम महिलांसाठी घेतले गेले पाहिजेत ते सगळे उपक्रम मी महिलांसाठी घेईल. त्याचबरोबर जेवढे काही महिलांसाठी
महिलांसाठी कार्य करता येईल ते देखील मी करेल. जसं की मी काही मुद्दे मांडले होते की मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील आमच्या भागात महिलांसाठी कार्य करणार आहे. शिक्षणाचे देखील महिलांना व्यावसायिक शिक्षण, त्याचबरोबर ज्या काही महिला असतात त्यांना देखील उद्योगधंदे निर्माण करण्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. तर अशा अनेक गोष्टी मी महिलांसाठी करणार आहे आणि जर या गोष्टी झाल्या तर महिला नक्कीच सक्षम होतील असं मला वाटतं. आणि माझ्याकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपल्याबरोबर होत्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील, आणि तुम्ही आज महिला दिनाबद्दल आमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारलात. तसंच अर्थसंकल्पामध्ये काय काय नवीन आणखीन महिलांसाठी काय यायला पाहिजे, तसंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी अजून काय काय योजना सरकारनं आखल्या पाहिजेत, मांडल्या पाहिजेत, तसंच महिलांच्या सुरक्षेबद्दल खूप छान माहिती दिलात. याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.